तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, वाक्याचे अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन डी, क्रियापद. तर वाक्याचे अर्थ पूर्ण करणाऱ्या आणि क्रियेचा बोध करून देणाऱ्या विकार शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतात. तर क्रियापदाशिवाय वाक्याचे अर्थ पूर्ण होत नाही. तर आपला पुढचा प्रश्न आहे, राम आंबा खातो या वाक्यातील क्रियापद ओळखा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, खातो. तर खातो हा शब्द खाण्याची क्रिया दर्शवतो आणि वाक्याचे अर्थ पूर्ण करतो, म्हणून याला आपण क्रियापद असे म्हणू. तर आपला पुढचा प्रश्न आहे, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता असते त्याला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, सकर्मक क्रियापद. तर ज्या वाक्यात क्रिया कर्त्याकडून सुरू होऊन कर्मावर घडते आणि कर्माशिवाय वाक्याचे अर्थ पूर्ण होत नाही, त्यास आपण सकर्मक क्रियापद असे म्हणू. तर आपला पुढचा प्रश्न आहे, पक्षी आकाशात उडतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, अकर्मक क्रियापद. तर या वाक्यात उडण्याची क्रिया पक्षावरच थांबते आणि पुढे कर्मावर जात नाही, तसेच वाक्यात कर्म नाही, म्हणून त्यामुळे हे अकर्मक क्रियापद आहे. तर आपला पुढचा प्रश्न आहे, मला आता काम करवते या वाक्यातील करवते हे कोणते क्रियापद आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, शक्य क्रियापद. तर जेव्हा कर्त्याच्या अंगी एखादी क्रिया करण्याचे सामर्थ्य किंवा शक्यता असते, हे दर्शवण्यासाठी जे क्रियापद वापरले जाते आपण त्याला शक्य क्रियापद म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, आई मुलाला चालविते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, प्रयोजक क्रियापद. तर जेव्हा वाक्यातील कर्ता स्वतः क्रिया न करता दुसऱ्याकडून ती करवून घेतो किंवा दुसऱ्याला ती क्रिया करण्यास प्रवृत्त करतो, तेव्हा त्या क्रियापदाला आपण प्रयोजक क्रियापद असे म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, मी गावाला जात आहे यातील जात आहे हे कोणते क्रियापद आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, संयुक्त क्रियापद. तर यामध्ये धातू साधित जात आणि सहाय्यक क्रियापद आहे हे दोन्ही मिळून जेव्हा एकाच क्रियेचा बोध करून देतात तेव्हा त्याला आपण संयुक्त क्रियापद असे म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, धातूला प्रत्यय लागून अपुरी क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, धातू साधित किंवा कृदंत. तर धातूला प्रत्यय लागून तयार झालेल्या आणि वाक्याचा अर्थ पूर्ण न करू शकणाऱ्या शब्दाला आपण धातू साधित किंवा कृदंत असे म्हणतो. तर याचे उदाहरण पाहिले तर खाऊन किंवा खेळताना. तर आपला पुढचा प्रश्न आहे, आज सारखे गळगळते या वाक्यातील गळगळते हे कोणते क्रियापद आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, भावकर्तृक क्रियापद. तर ज्या क्रियापदामध्ये क्रियेचा भाव हाच करता मानावा लागतो आणि वाक्यात वेगळा करता नसतो त्याला आपण भावकर्तृक क्रियापद असे म्हणतो. तर याचे उदाहरण पाहिले तर मळमळते आणि उजाडले. तर आपला पुढचा प्रश्न आहे, मुलांनी चांगला अभ्यास करावा या वाक्यातील क्रियापद ओळखा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन डी, करावा. तर करावा हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो आणि क्रियेचा बोध देतो, म्हणून त्याला आपण क्रियापद असे म्हणतो. यामध्ये एक फॅक्ट लक्षात ठेवायचा आहे, वावी वे प्रत्यय लागलेले क्रियापदे सामान्यतः विद्यार्थी क्रियापद असतात. तर मित्रांनो, क्रियापद हा विषय अनेक विद्यार्थ्यांना कठीण वाटतो, पण अशा पद्धतीने प्रश्न सोडवले तर हा विषय अगदी सोपा होतो. म्हणून व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की करा. तर चला पुढच्या महत्वाचा प्रश्न पाहूया. तर आपला पुढचा प्रश्न आहे, आजीने नातीला गोष्ट सांगितली या वाक्यात किती कर्मे आहेत? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, 2. तर या वाक्यात नातीला ह्या अप्रत्यक्ष कर्म आणि गोष्ट हा प्रत्यक्ष कर्म अशी 2 कर्मे आहेत. ज्या क्रियापदाला 2 कर्माची गरज असते त्याला आपण द्विकर्मक क्रियापद असे म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, तो बोट कापतो आणि त्याचे बोट कापते या वाक्यात वापरले गेलेला काप क्रियापदाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, उभयविध क्रियापद. तर जो धातू सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येतो त्याला आपण उभयविध क्रियापद असे म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, मला चहा पाहिजे या वाक्यातील पाहिजे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, अनियमित क्रियापद किंवा गौण क्रियापद. तर पाहिजे, नको, नये, नलगे, आहे, नाही यासारखे क्रियापदाच्या मूळ धातू निश्चित सांगता येत नाही, म्हणून त्याला आपण अनियमित किंवा गौण क्रियापद असे म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, मुलांनी खरे बोलावे या वाक्यातील बोलावे हे क्रियापद कोणता अर्थ व्यक्त करते? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, विद्यार्थी क्रियापद. तर जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता किंवा इच्छा व्यक्त होते, साधारणपणे यामध्ये वाविवे हे प्रत्यय जेव्हा आपण जोडून येतात तेव्हा त्याला आपण विद्यार्थी क्रियापद असे म्हणतो.
तर आपला पुढचा प्रश्न आहे, क्रियापदावरून जेव्हा काळाचा बोध होतो तेव्हा त्याला कोणता अर्थ म्हणतात? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, स्वार्थी क्रियापद. तर क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा स्वतःचा अर्थ किंवा काळ समजतो किंवा कोणतेही आज्ञा, विनंती किंवा अट नसते तेव्हा त्याला आपण स्वार्थी क्रियापद असे म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, पाऊस पडला तर पीक चांगले येईल या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन डी, संकेतार्थी क्रियापद. तर जेव्हा एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असते किंवा जर-तरची जिथे रचना असते तेव्हा त्या क्रियापदाला आपण संकेतार्थी क्रियापद असे म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, मुलांनो रांगेत उभे राहा हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, आज्ञार्थी क्रियापद. तर क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा आज्ञा, विनंती, उपदेश किंवा प्रार्थना याचा बोध होतो त्याला आपण आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, वाक्यातील होकारार्थी क्रियापदाला व्याकरणामध्ये काय म्हणतात? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, करण रूप. तर ज्या क्रियापदावरून होकार दर्शवला जातो त्याला आपण करण रूप क्रियापद असे म्हणतो. या उलट ज्यामध्ये नकार दर्शवला जातो त्याला आपण अकरण रूप क्रियापद असे म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, वाक्यातील नकारार्थी क्रियापदाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, अकरण रूप क्रियापद. तर वाक्याच्या क्रियापदावरून नकार दर्शवला जातो, उदाहरणार्थ नाही किंवा नको, त्याला आपण अकरण रूप क्रियापद असे म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, पाण्याने खंडक दुभंगतो यातील दुभंगतो हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, साधित क्रियापद. तर दुभंग या नामापासून किंवा शब्दापासून दुभंगतो हे क्रियापद तयार झालेले आहे. जसे नाम, विशेषण किंवा अवयव यांना प्रत्यय लागून तयार होणाऱ्या क्रियापदांना आपण साधित क्रियापद असे म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, शिक्षकांनी मुलांना शिकवावे या वाक्यातील कर्ता ओळखा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, शिक्षक. तर आपण शिकवणारे कोण असा प्रश्न विचारल्यास शिक्षक हे उत्तर मिळते, म्हणून आपला वाक्यातील कर्ता हा शिक्षक आहे. तर आपला पुढचा प्रश्न आहे, ती नेहमी रडत असते या वाक्यातील रडत असते हे कोणते क्रियापद आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, संयुक्त क्रियापद. तर रडत हा धातू साधित आणि असते हा सहाय्यक क्रियापद मिळून रडत असते हे संयुक्त क्रियापद तयार झाले, म्हणून आपल्या या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, संयुक्त क्रियापद. तर आपला पुढचा प्रश्न आहे, धातू म्हणजे काय? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, क्रियापदाचे मूळ रूप. तर क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात. तर याचे उदाहरण पाहिले तर कर, खा, पी किंवा जा. तर आपला पुढचा प्रश्न आहे, माझी पिशवी आण या वाक्यातील क्रियापद ओळखा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, आण. तर आण हा शब्द आणण्याची क्रिया दर्शवतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, म्हणून आपण त्याला क्रियापद असे म्हणू. तर आपला पुढचा प्रश्न आहे, त्याला काम करवते आणि तो काम करवितो यातील क्रियापदे अनुक्रमे कोणती आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, शक्य आणि प्रयोजक. तर करवते यातून शक्यता आणि सामर्थ्य म्हणजे हे शक्य क्रियापद दिसते. तर करवितो यातून दुसऱ्याकडून करवून घेणे म्हणजे प्रयोजक क्रियापद दिसते, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, शक्य आणि प्रयोजक. तर आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी अकर्मक क्रियापद कोणते? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, झोपणे. तर झोपणे या क्रियेचा परिणाम कर्त्यावरच राहतो, त्यासाठी कर्माची आवश्यकता नसते, म्हणून हे अकर्मक क्रियापद आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला असेच मराठी व्याकरणाच्या नोट्स, MCQs आणि एक्झाम ट्रिक्स हवे असतील तर लगेच GK मराठी विषय चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पुढचा प्रश्न पाहूया. तर आपला पुढचा प्रश्न आहे, शेतकऱ्याने शेत नांगरले या वाक्यातील नांगरले हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, सकर्मक क्रियापद. तर यामध्ये नांगरणारा शेतकरी हा कर्ता आणि नांगरण्याची क्रिया ही शेतावर म्हणजे कर्मावर घडते. तर यामध्ये कर्म आवश्यक असल्याने हे सकर्मक क्रियापद आहे. तर आपला पुढचा प्रश्न आहे, सुनीताने रांगोळी काढली या वाक्यातील काळ किंवा अर्थ दर्शवणारे क्रियापद कोणते? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, काढली. तर काढली हे क्रियापद ज्यातून क्रिया पूर्ण झाल्याच्या म्हणजे काळाचा पण बोध होतो, म्हणून आपला या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, काढली. तर आपला पुढचा प्रश्न आहे, तो लाडू खात असे यातील असे हे कोणते क्रियापद आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, सहाय्यक क्रियापद. तर
यामध्ये खात या धातू साधिताला अर्थ पूर्ण करण्यासाठी असे हे क्रियापद मदत करत आहे, म्हणून ते सहाय्यक क्रियापद आहे. तर आजच्या आपला शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी भावकर्तृक क्रियापद असणारे वाक्य कोणते? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, मला मळमळते. तर मळमळते या क्रियापदामध्ये त्याच्या कर्ता म्हणजे भाव सामावलेला असतो. यामध्ये कोणताच वेगळा कर्ता नाही, म्हणून हे भावकर्तृक क्रियापद आहे.